चाललंय हे? आणि हे काय? ही हातात तुझ्या पाठी? बाबा माझी पाठी कशाला फेकली? चुप! खूप बोलायला लागलास तू. त्याला कशाला रागवताय? माझा मुलगा आहे तो. मी त्याला बोलेल नाही तर मारेल. तू मध्ये पडू नकोस. स्वामींचं नाव घेणार, चोरी करणार नाही, आईचे संस्कार पाळणार. सांग मला, चोरी करणार की नाही? चोरी करणार की नाही सांग. श्रीधर बाळा, किती सेवा करशील रे. आधी अभ्यास कर बघू तू. आई मी अभ्यास करीन ग, तू लवकर बरी हो. मी आता या आजारातून काय उठत नाही बघ. आई असं का ग म्हणतेस? तू लवकर बरी होशील. श्रीधर बाळा, आयुष्यभर प्रामाणिक राहा, निष्ठेच्या मार्गावर चल. स्वामी, माझ्या बाळाचं रक्षण करा. श्रीधर, मला वचन दे, कितीही संकट आली तरी तू प्रामाणिकपणा सोडणार नाहीस. दे, मला वचन दे. वचन देतो आई, मी तुझी शिकवण कधीच विसरणार नाही. काय झालं स्वामी? आपण असे दुःखी का दिसताय? मृत्यू हेच शाश्वत सत्य असतं आयुष्यात, पण ते स्वीकारणं कठीण असतं. आणि स्वीकारलं तरीही दुःख हे होतच. खरंय स्वामी, पण आपल्या दुःखाचं कारण काय? आमचे भक्त आम्हाला सोडून जातात, त्याचं दुःख आहे. आमची परम भक्त नलिनी आम्हाला सोडून गेली, श्रीधरलाही पोरकं करून गेली. नलिनी, तू काळजी करू नकोस. तुझा श्रीधर आता आमचं लेकरू झालंय. आम्ही त्याच्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देऊ. काळजी करू नकोस. आई आई उठ ना ग, बोल ना ग माझ्याशी. आई तू मला सोडून गेलीस का ग? आई तू नशील तर मला बाबांचं ऐकावं लागेल ग. मला खूप भीती वाटते त्यांची. आई उठ ना ग. काय झालंय? नलिनी, ए नलिनी, काय झालं रे? कशाला रडतोयस? बाबा बघा ना, आई माझ्याशी बोलता बोलताच गप्प झाली. हा? नलिनी, ए नलू, नलिनी, या ग उठ ना. या ग उठ ना. अरे माझी बायको गेली रे. अरे माझी बायको गेली मला सोडून. अरे माझी नलिनी सोडून गेली मला. हे कोणाचा इलाज चालतो का देवाज्ञे पुढे? अरे असं खचून कसं चालेल? अरे नलिनीला मी मारायचो, भांडायचो, ती सोडून गेली रे. ती सोडून जाण्यासाठी मी नाही भांडायचो तिच्याशी. अरे अरे आता माझ्या श्रीधरला कोण सांभाळणार? माझं घर कोण सांभाळणार? नलिनी उठ ना. नलिनी, अरे बघ, तू आहेस ना श्रीधरला सांभाळायला. आपल्या सोबतच त्याला घेऊन जाऊया. तुझ्या हात चालाकीचे गुण बघून बघून तो शिकेल. कर्मदळित्र. शिवराम, अरे काय रे हे तुझं कर्म? चोऱ्या करण्याचं पातक तर करतोयसच, पण मित्रही असे स्खलनशील जमवलेस जे तुझ्या पापांच्या राशी वाढवण्यासाठी तुला हातभार लावताय.
शिवराम बरोबरच तुलाही तुझ्या या पापाचा जाब द्यावा लागेल, त्याची शिक्षा होणार तुला. हो, त्याला मी आपल्यासोबतच घेणार. त्याला पण मोठा चोर करणार, मी चोर करणार त्याला. चल वहिनीच्या अंत्यविधी उरकून घेऊ. अरे त्याच्यावर त्याच्या आईचे संस्कार आहेत. तो नाही करणार हे वाईट कृत्य, तो नाही करणार. तू त्याच्यावर कितीही जबरदस्ती कर, त्याला कितीही धाकधपटशा दाखव, तो ह्या वाम मार्गाला जाणार नाही. अरे आमचा भक्त प्रल्हाद आहे, तो हिरण्यकश्यपूच्या अन्यायाला बळी पडणार नाही. श्रीधर, शांत हो श्रीधर, शांत हो. मला कळतंय रे, तुझं तुझ्या आईवर खूप प्रेम होतं ते. नको रडू आता. शहाणा आहेस ना तू श्रीधर, शांत हो. आता मी सांगतो तेच ऐकायचं, कळलं? श्रीधर, जास्त हट्टीपणा बरे नाही, कळलं का? मी सांगतो तेच करायचं आणि मी सांगतो तसंच वागायचं, कळलं? अरे लाज नाही वाटत तुला त्याला मारझोड करताना? आईचं छत्र हरपलेलं पोरक पोरते आणि तू तू त्याचा बाप म्हणवतो स्वतःला. हैवान आहेस तू, हैवान. खर तर आम्ही तुझा हात मुळापासून उखडला असता. तुझ्या पापांचा घडा अजून भरायचाय. आई, मला तुझी खूप आठवण येते ग. तुझ्याशिवाय हे घर मला खायला उठतंय. मला बाबांची खूप भीती वाटते. ते मला चोरी करायला शिकवतायत. मला तुझ्या शिकवणीवर चालायचंय. हे या घरात राहून शक्य नाहीये. मला हे घर सोडायलाच हवं. हो, मला हे घर सोडायलाच हवं. शिवराम चल रे, उशीर होतोय. ए श्रीधर, कुठे गेलाय हा श्रीधर? अरे का शोधतोयस त्याला? अरे केव्हाचा शोधतोय त्याला मी. आतही नाहीये, बाहेरही नाहीये. कुठे गेलाय कुणाच ठाऊक. तो कुठंच नाही येतो. नाहीतर काय. श्रीधर, म्हणून तर नसेल गेला तो. शक्य आहे, शक्य आहे तो पळून जाऊ शकतो. ही हिम्मत, पळून जातो काय? शोधतोच त्याला. सापडला की तंगडी तोडून हातात देतो त्याच्या. माझा डोळा चुकून पळून जाण्याची हिम्मत आली होय त्याच्या पायात? नाही, त्याला दाखवलंच पाहिजे त्याचा बाप किती वाईट माणूस आहे ते. त्याला दाखवलंच पाहिजे. अरे शिवराम, अरे मीच पळवून लावलाय त्याला. तुझा छळ सहन करण्यासाठी जन्माला नाही आलाय तो. अरे आपल्या मुलाचं संगोपन करता येत नाही तर पालक व्हावंच का? आता त्याची जबाबदारी मी घेतली. तो एक चांगला सुयोग्य माणूस होईल. तू त्याला कितीही धाकधपटशहा दाखव, कितीही जबरदस्ती कर, तो वाम मार्गाकडे वळणार नाही. आणि तू
तूही ह्या असल्या चोऱ्या माऱ्या करणं सोडून दे, नाहीतर नुकसान होईल तुझं. अहो तो मुलगा बघा, रडतोय तो. चल विचारूया आपण. चला. काय रे बाळा, हा काय झालं? आणि इथे असं का बसलायस तू? उठ पाहू. रडतोयस का तू? कोणी काही बोललं का तुला? आणि तुझे आई बाबा कुठे आहेत? हरवलेस का तू? नाही, तसं असेल तर ते लोक शोधत असतील तुला. तू आधी रडणं थांबव. आणि कुठला तू, काय सांग तरी आम्हाला. तुझ्या नातेवाईकांकडे नेऊन पाहिजे तर आम्ही तुला सोडतो. मी हरवलो नाहीये. मी एकटाच आहे. माझा या जगात कुणीच नाही. आणि तुझे कोणी नातेवाईक? तू काही खाणार आहेस का? तुला पैसे हवेत का? नको, मला पैसे नको. का नको म्हणतोयस? अरे घे बाळा, आम्ही प्रेमाने देऊ तुला. खरंच, मला खरंच नको. मला फुकट काहीही नको. मला द्यायचं असेल तर काम द्या. कमाल आहे, आम्ही तुला पैसे देतोय ते तुला नको आहेत. तुला काम हवंय. तुझ्यावर नक्कीच चांगले संस्कार झाले. खरंच खूप चांगला मुलगा आहे. तू आमच्यासोबत आमच्या घरी येशील? आमच्या घरात कामं कर. खरंच? हो, अगदी खरंच. पण त्याआधी तुझं नाव तरी सांग. माझं नाव श्रीधर. फार छान नाव आहे, श्रीधर. चल घरी चल. हो, चला. चल. ये श्रीधर. बैस. बैस रे बाळा, बैस. बस. भूक लागली असेल ना तुला? अगं विचारतेस काय? काहीतरी खायला घेऊन ये त्याला. हो. बा, शिक्षणाची आवड आहे तुला? हो, खूप. अरे वा, छान. घे घे, खा. अरे घे रे बाळा, संकोच करू नकोस, घे. मीना, अगं शिक्षणाची आवड आहे म्हणतोय. हो का? मग आपण याला नक्की गुरुकुलात घालू. हो ना. बा, तुला आम्ही शाळेत पाठवू, शिकवू. तुला आमच्याकडे काम करायला आवडेल? हो. ठीक आहे. मग आजपासून तू आमच्या घरातली कामं कर. आणि जमल्यास वाड्याची रखवाली सुद्धा कर. बरं. गावात चोऱ्या खूप वाढल्यात. अहो पण तो किती लहान आहे. जमेल का त्याला? हो, जमेल. हे बघ, रात्रभर तुला जागावं लागेल. अजिबात झोपून चालणार नाही, कळलं? हो, तुम्ही काळजी करू नका. मी प्रामाणिकपणे काम करीन. नक्की ना? म्हणजे आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू शकतो ना? हो, विश्वास ठेवा. मी प्रामाणिकपणे काम करीन. कामात कुचराई करणार नाही. अहो हो, किती प्रश्न विचारता. जरा खाऊ देत त्याला. घे, खा. पाहिलं श्रीधर? एक दरवाजा बंद झाला तर तो दुसरा दरवाजा उघडून देतो. एक हात सुटला तर दुसरा देतो समोर. आयुष्यात कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात असू दे, परीक्षा असू दे, त्याला धैर्याने सामोरा जा, प्रामाणिकपणे सामोरा जा. अरे तुझ्या आईचे सुसंस्कार तुझ्या पाठीशी आहेत. त्याचं भक्कम पाठबळ आहे तुला. आम्हीही तुझ्या सोबत आहोत. डगमगू नकोस. खरंच हा मुलगा प्रामाणिक असेल का? वाटतोय तर खरा. चांगल्या घरातला वाटतोय, पण का कोणास भीती वाटते. घरात एवढा ऐवज तो एवढ्याशा जीवावर कसा टाकायचा?
त्याची परीक्षा बघायलाच हवी. काय हो, काय झालं? आणि असे बाहेर का पाहताय तुम्ही? झोप येत नाहीये का तुम्हाला? काही नाही ग, सहजच. मी जरा जाऊन येतो. जाऊन येतो? कुठे? जरा बाहेर पाहून येतो. मध्यरात्र झालीये. श्रीधरला पाहून येतो. श्रीधर, खरं सांगू का तुम्हाला? खरंच तो मुलगा मला अतिशय प्रामाणिक वाटला आणि त्याच्या चेहऱ्यावरचा निरागस भाव माझ्या मनाला अतिशय भावले हो. का कुणास ठाऊक, पण मला तो अतिशय सच्चा वाटला. खरं बोलतेस तू. नाही तर या वयात मुलांना खेळाची आवड खूप असते, पण याला शिक्षणाची आवड आहे. शिकायला मिळावं म्हणून तो आपल्याकडे काम करायला तयार झाला. आपण त्याला गुरुकुलात घालूया आणि खूप शिकवूया, खूप मोठा माणूस करूया. तू ना खूपच भावूक होतेस. एवढाही कोणावर अंधा विश्वास ठेवू नये. आलोच मी. श्रीधर, हो मालक, तुम्ही झोपला नाहीत? अहो मध्यरात्र झाली आहे आणि तुम्ही इथे. काही नाही रे, सहज फेरफटका मारायला आलो. बरं तू व्यवस्थित आहेस ना? म्हणजे दमला वगैरे नाही आहेस ना तू? नाही नाही, मी व्यवस्थित आहे. बरं मी तुला एक बसायला बाकडं दिलं होतं, ते कुठे आहे? हा, ते मी आत ठेवलंय. का? आता जर मी बसलो तर मला झोप येईल. आता समोर बसायला बाकडात नसेल तर बसणार कुठून? मग झोपण्याचा प्रश्नच नाहीये. तुझं कौतुक वाटतंय मला. खरंच तू खूप प्रामाणिक आहेस. चला, आम्हाला घराला चांगला रखवालदार मिळाला. तू थांब, येतो मी.